आणि आज आपल्या भीमा नदीवरती 15 बॅरेज आणि सीनेवरती 5 बॅरेज अशी 20 बॅरेजची निर्मिती होत आहे। नाना ज्या माणसाला मदत केली त्यांनी यांना विरोध केला। तुम्ही लक्षात घ्या, बोललं मन जसं मोठे तसंच सांगितलं पाहिजे। ज्या 15 महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीसाठी त्यांनी दिवस रात्र एकत्र करून आर्थिक सह मदत केली त्या व्यक्तीने यांच्या विरोधात काम केलं। तर सचिन जाधव साहेब नुकतेच पक्षात आले, त्यांना जिल्हा परिषद उमेदवारी दिली, नाना दिली। लखनराव डायरेक्ट मुलाखतीला आपल्या दोघांना भेटले, त्यांना आपण उमेदवारी दिली। अंकुशरावनी पाक तुफान मला विरोध केला, त्यांच्या पेशसला उमेदवारी दिली। कारण मी मनाचा फार मोकळा माणूस आहे। आमदारकी पुढच्या वेळेस तुम्हाला सांग सचिन जाधव ओपन होणार आहे, परंतु 5 वर्ष काम करणार नाही, पहिल्या दिवशी शब्द दिला होता मी आणि त्या पद्धतीने 5 वर्ष तुमच्या बरोबर काम करत राहणार। रामदास चौरे भाई जो पाठीमागील 3-4 वर्षापासून तो काम करत होता, त्याच्याबद्दल एक मनामध्ये एक ही राहिली, खंत राहिली की तो सदस्य तुमच्या बरोबर जाण्यापासून एक वंचित राहिला, कारण त्याला त्याच्या गावानीच मतदान कमी दिलं, गावाने त्याला लीड दिलं नाही। म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे मायाका देवीला डबल निधी घेतला, काळे भाऊसाहेबांनी मागितलं एकदा, तुम्ही मागितलं एकदा, दोघांना देऊन टाकला। एकाच मंदिराला 2 वेळा निधी, कारण मागितलं दोघांना झालं की आपल्याला नाही म्हणायची सवयच नाही। कुणी काम केलंय, कुठल्या पक्षातला विकास माहिती, विकास बरोबर, कधी पक्ष बघितलं नाही, कधी जात बघितली नाही, कुठलंही पाय बघितलं नाही। तुमच्या नवीन झालेल्या आमदारला बॅरेज काय ती विचारा, कुठं कुठं बांधारे ती विचारा, त्या बांधाऱ्याचे लिकेजेस कशा पद्धतीने होतात ते विचारा, आष्टी तलाव किती टीएमसी आहेत ती विचारा। तर पाठीमागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये हा पॅनल राजन पाटील मालकाच्या विरोधामधील सदस्य निवडून आला होता। विधानसभेला मालकांनी सांगितल्याप्रमाणे 28,000 मतांनी आपण रिव्हर्स होतो तालुक्यापुरतं, लोकसभेला आपण 38,000 रिव्हर्स होतो। हे सर्व पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने मालक ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने अडचणीचा काळ होता। परंतु पाठीमागील 14-15 महिन्यामध्ये जसं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पाठीमागील 5 वर्ष राजन पाटील मालकाच्या विचाराचं आमदाराचं काम पाहिलं आणि ज्या लोकांनी विधानसभेला मालकाच्या विचाराचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार त्यावेळेस पाडल्यानंतर विरोधासाठी विरोध म्हणून एकत्र आल्यानंतर या तालुक्याला नवीन आमदार दिल्यानंतर या 15 महिन्यातील काल हे दोन्ही तफावत पाहिल्यानंतर सुज्ञ मतदारांनी आपल्या कुरुलगडातील असतील किंवा मोहोळ तालुक्यातील असतील यांनी तफावत विचारात घेऊन एक सच्चा कार्य करणारा आपला सचिन जाधव असतील, लखन शिंदे असतील, बालाजी असेल, आपल्या विमलताई खताळ असतील, हे जे काम करणार ते कामच फक्त सांगणार की आम्ही काम करू शकतो, जे करणार नाही ते सरळ सांगतील की होणार नाही। पण प्रत्येक कामाला तुम्ही काम करतो, तुम्ही काळजी करू नका अशा मानणारे व्यक्ती असतील तर तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला ते काम होत नाहीत। आणि खोटं न बोलणारी माणसं स्वतःच्या प्रपंचा स्ट्रॉंग करून एक खाजगी चांगल्या प्रकारचा व्यवसाय वाढवून कारखाना चालवून माझ्या माहितीप्रमाणे गडकरी साहेबांपर्यंत त्यांचं कामाची स्तुती झालेली आहे। आमचं मन फार मोठं आहे। नाना ज्या माणसाला मदत केली त्यांनी यांना विरोध केला। तुम्ही लक्षात घ्या, बोललं मन जसं मोठे तसंच सांगितलं पाहिजे। ज्या 15 महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीसाठी त्यांनी दिवस रात्र एकत्र करून आर्थिक सह मदत केली त्या व्यक्तीने यांच्या विरोधात काम केलं आणि बघा, आणि ज्याला विरोध केला ते दिवस रात्र यांचं काम करत होते। म्हणजे राजकारणामध्ये सांगण्याचा उद्देश एकच आहे की आजचा दिवस तो दुसरा उद्या वेगळा होतो, कालचं विसरून जायचं असतंय। कारण मला सचिन जाधवांना विचारा, मी प्रत्येक वेळेस म्हणायचो लोकनेते परिवार किंवा तुमचा व्यवसाय जर एक असेल तर बऱ्याच अंतरावरती आहे, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। कारण त्यांना मी बऱ्याच दिवसापूर्वी बोललो होतो आणि गोरेसाहेब नाना तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं सचिन जाधव आल्यानंतर आपल्या पक्षाची ताकदच वाढणार आहे। ज्या पद्धतीने मालक आल्यानंतर भाजपची ताकद वाढली, त्याच पद्धतीने सचिन आल्यानंतर ताकद वाढली, लखन आल्यानंतर वाढली। तसं पाहिलं तर बऱ्याच वेळा म्हटलं जातं की राजन पाटील मालक बाळराजे पाटील तुमचं ऐकत नाही, स्वतःच्या मनाचं करतात। परंतु तुम्ही विचार करा, मला काही बोलणं योग्य वाटतं सांगतो। पाहिलं तर सचिन जाधव साहेब नुकतेच पक्षात आले, त्यांना जिल्हा परिषद उमेदवारी दिली, नाना दिली। लखनराव डायरेक्ट मुलाखतीला आपल्या दोघांना भेटले, त्यांना आपण उमेदवारी दिली। अंकुशरावनी पाक तुफान मला विरोध केला, त्यांच्या पेशसला उमेदवारी दिली।
म्हणजे इथं काय तफावत केली का मालकांनी? ऐकलं ना तुमचं सर्वांचं, बरोबर ना? बोलण्याचा उद्देश एकच आहे की मालक हे सर्वांना बरोबर घेऊन जाणार नेतृत्व आहेत. आता 5 मिनिटापूर्वी काय झालंय सोडून जातात, पुढच्या 5 मिनिटासाठी काय करायचं हे बघतात. आणि त्या दृष्टीने जाधव साहेबांचे सुद्धा विचार त्याच पद्धतीने. जाधव साहेब तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही मला 3 वर्षापूर्वी सोलापूरच्या रेस्ट हाऊसला सांगितलं होतं की या भीमा नदीवरती बॅरेज आपल्याला करायचं आहे, बरोबर आहे? मी विसरत नाही. आमदारकीचा पाठीमागे 3-4 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना मला वाटलं की सोलापूरची दुहेरी पाईपलाईन झाल्यानंतर या भीमा नदीमधून पाणी जाणार नाही खाली. मी एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा मुलगा बी शेतकरीच आहे. म्हणजे पाणी नसेल तर काय केलं पाहिजे? पाणी आणण्यासाठी आपलं काय करणं गरजेचं आहे. त्यावेळेस मी तत्कालीन जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब, तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा, या दोघांना मी विनंती करू 2-2.5-3 महिने मी त्यांच्या पाठीमागे लागलो होतो, पण त्यांच्या दोघांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मीटिंग लागत नव्हती. शेवटी फडणवीस साहेबांना मी सह्याद्रीला जाऊन भेटलो. काही करा साहेब म्हणलं, पण मीटिंग लावा. ते म्हणले मी पुढच्या आठवड्यात लावतो. दादाकडे गेलो, दादा म्हणले साहेब म्हणलेच लावतो मीटिंग. दादांनी फोन केला फडणवीस साहेबाला. फडणवीस साहेब म्हणले दादा तुम्ही मीटिंग घेऊन टाका, म्हणले तुम्ही अर्थ विभाग येणार त्याने. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रोसिडिंग वाचायला मिळेल की त्यावेळेस आपण मागणी केली होती की सीना आणि भीमेवरती बॅरेज बांधणे झाले पाहिजेत. आणि त्याच वेळेस दादांनी तत्वता मान्यता दिली आणि त्याचा सर्वेला. आणि आज आपल्या भीमा नदीवरती 15 बॅरेज आणि सीनेवरती 5 बॅरेज अशी 20 बॅरेजची निर्मिती होत आहे. तुमच्या नवीन झालेल्या आमदारला बॅरेज काय ती विचारा, कुठं कुठं बांधणार आहेत ती विचारा, त्या बांधाऱ्याचे लिकेजेस कशा पद्धतीने होतात ते विचारा, आस्ती तलाव किती टीएमसी आहेत ती विचारा. बोलण्याचा उद्देश एक आहे की एकदा चुकलं, आम्ही नाराज नाही, पण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं पंचायत समिती सदस्य सभापती मिळाले, सचिन जाधव मिळाले, सर्व लखन वगैरे सर्वजण आहेत. आज जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहे, यांच्या ताब्यात आहे म्हणजे यांच्या विचारांनी चालणारी आहे. विकास निधी आहे यांनाच मिळणार आहे. आता यांच्या बरोबर जे जिल्हा परिषद सदस्य नाही ते यांच्याकडे बघत राहतील. सचिन जाधव पत्र देणार 5 कोटी 7 कोटी 8 कोटी आणि ती पुढचा म्हणणार मला 7 लाख तरी द्या. बघा तुम्ही, कारण त्याचा प्रमुख असतो पालकमंत्री. आणि पालकमंत्री तुम्ही पाहिलंय, सातारा पाहिलंय, सोलापूर पाहिलंय, तुम्ही पालकमंत्री कसे आहेत ते. दबंग पालकमंत्री, जसं दबंग पिक्चर आहे ना त्या स्टाईल मधले पालकमंत्री आहेत, बरोबर ना? त्याच्यामुळे त्यांचं तुम्ही बघितलंय, सोलापूरला बी पाहिलंय, सातारला बी पाहिलंय. त्याच्यामुळे त्या पालकमंत्र्याच्या हातून तुमच्या 4 जिल्हा परिषद सदस्यांना पाहिजे तेवढा त्यांनी शब्द दिला 21 कोटी रुपये देतो. अहो 21 लाख रुपये निधी मिळणार नाही पुढच्या लाईनी दिवस 21 कोटी रुपये घ्याल त्यावेळेस. अशा पद्धतीने सत्तेतील आमदाराला तुम्ही निवडून, सत्तेतील जिल्हा परिषद सदस्य आपण पाठवण्याची जबाबदारी घेतली. खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूरच्या आतापर्यंत जिल्हा इतिहासामध्ये स्पष्ट बहुमत मिळणार भारतीय जनता पक्ष हे पहिल्यांदा निर्माण झालं. कारण मालकांनी सांगितलं की आतापर्यंत कधी अशा पद्धतीचं बहुमत मिळालं नव्हतं. आणि त्यांनी आताच निधी देऊन टाकला. माझ्या माहितीमध्ये 3-4 दिवसामध्ये यांना काहीतरी जिल्हा परिषदला पंचायत समितीला निधी वाटप केलं. पण ते निधी वाटप करताना विरोधातली जिल्हा परिषद आहे म्हणून पंचायत समितीने सोडलं ना, त्यांनाही निधी दिला, पण तिथं बी आपले सदस्य आहेत ना. अशा पद्धतीने काम केलं. येणाऱ्या कालावधीमध्ये मला एकच बोलायचं आहे, भारतीय जनता पक्षाचा विचार वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करणं गरजेचं आहे. बिरोदेव ज्या पद्धतीने आज कुठे बिरोदेव आहे का तुमच्यामुळे असलं बाई पडला देण्यात ठेवा. गबाईने सांगितलंय इलेक्शन लागलं की डोक्यात काहीतरी विरोधीचं आलंच म्हणून समजायचं. पण आता डोक्यात येऊन देऊ नका, सर्वजण एकत्र आहे. आता आपल्या भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायती एका विचाराने लढवा, शक्यतो बिनविरोध करा. नाही झाल्या सर्वजण एकत्र या आणि ज्याला विरोध करायचा त्याला करू द्या. या पट्ट्यातील सर्व ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या लागल्या पाहिजेत. कारण निधी देणारे तुम्हाला हे 2 जण आहेत, सचिन जाधव साहेब आणि अस्लम भाई आहेत. हे 2च निधी तुम्हाला देणार आहेत, तिसरा कोण निधी देणार नाही. तुम्ही पहा, पाठीमागील 5 वर्षामध्ये बऱ्यापैकी निधी द्यायचं काम केलं. मायाका देवीला डबल निधी घेतला. काळे भाऊसाहेबांनी मागितलं एकदा, तुम्ही मागितलं एकदा, दोघांना देऊन टाकला. एकाच मंदिराला 2 वेळा निधी. कारण मागितलं दोघांना, झालं की आपल्याला नाही म्हणायची सवयच नाही. कुणी काम केलंय, कुठल्या पक्षातला विकास माहिती, विकास बरोबर आहे. कधी पक्ष बघितलं नाही, कधी जात बघितली नाही, कुठलंही पाय बघितलं नाही. त्यामुळे असेच हे नेतृत्व तुमच्या समोर बसलेले आहेत. हे कुठल्याही प्रकारचं काय न बघता विकासाची कामं बघणारे सर्व नेतृत्व आहे. अशा नेतृत्वाला तुम्ही काम करण्याची संधी दिली. बोलण्यासारखं भरपूर आहे, आता जास्त काय बोलणार नाही.
परंतु या व्यक्तीला जिल्हा परिषद पाहिल्यानंतर तुम्हाला आणि आम्हाला अभिमान वाटेल असं हे काम करतील याची विश्वासार्हता आम्हाला आहे. कारण हे सर्वजण स्वतःचा प्रपंच करीतपर्यंत आले. ज्या व्यक्तीला स्वतःचा प्रपंच चांगला करता येतो तो नक्कीच राजकारण आणि विकास काम चांगला करू शकतो. तुम्ही पहा घरातील कर्ता पुरुष कशा पद्धतीने काम करतो त्याच वेळेस त्याला अण्णादादा काका म्हणतो आपण. त्याच पद्धतीचे युवक नेतृत्व आहे. सर्वजण युवक आहेत. अक्षय खाताळ व्यावसायिक आहेत, सचिनजी जाधव व्यावसायिक आहेत, अस्लमबाई व्यावसायिक आहेत, बरोबर आहे. आपला अंकुशराव व्यावसायिक आहेत, लखनजी व्यावसायिक आहेत, बालाजी ठेकेदार आहे, बरोबर बालाजी. त्यामुळे व्यावसायिकच आहे. सर्वजण व्यावसायिक आहेत. त्यामुळे त्यांना इतर चिरीमिरी करायचा उद्योग करायचे काही कारण नाही आणि कोणी काहीच बघायचे कारण नाही. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण विकासाच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, आपले पालकमंत्री जयभाऊ असतील यांच्या विश्वासावरती आपण काम करत राहूया आणि येणाऱ्या कालावधीत जे बी निवडणूक लागेल ती भारतीय जनता पक्षाच्या चिन्हाच्याच कमळाच्याच चिन्हावरती आपण लढवणार आहोत. वरच्या इलेक्शन खालचे असतील ती पक्षाच्या विचाराची जी बी तुमची आघाडी असेल किंवा जी देवाच्या नावाने असते. विरोधी बोलण्याचा उद्देश मी का बोलतोय की मला सर्वजण तुम्ही एका विचाराने लढलेले दिसावं. एनकी सहित पोपटराव बसले तिथं, सचिन जाधव आहेत, पोपटराव आहेत. तुम्ही दोघांनी बी विचार करा, बरोबर आहे का. जकरा या मंदिरापाशी बसून तुम्ही सर्वांनी सरपंच उपसरपंच बिनविरोध करून मोकळं व्हा पोपटराव आणि चांगल्या विचार आदर्श दाखवून द्या. कारण तुमचं दोघांचं कौतुक करतो की ज्या ज्या उमेदवाराला ज्या गावांनी ज्याला मतदान दिलंय तो उमेदवार निवडून आलेला आहे. अपवाद फक्त बालाजी आहे बघा. तुम्ही पहा लखनच्या गावाने एकतर्फी मतदान दिलंय, अंकुशला अंकुशचं दिलेलं आहे, अस्लमबाईला दिलेलं आहे, तुमच्या गावाने निवडून दिलेलं आहे. एकमेव आहे की ती अनगरची 4 गाव होती बालाजी पळून निघले बाहेर. फक्त आमचा रामदास चौरे भाई जो पाठीमागील 3-4 वर्षापासून तो काम करत होता त्याच्याबद्दल एक मनामध्ये एक ही राहिली, खंत राहिली की तो एक सदस्य तुमच्या बरोबर जाण्यापासून एक वंचित राहिला. कारण त्याला त्याच्या गावानीच मतदान कमी दिलं, गावाने त्याला लीड दिलं नाही. म्हणजे बोलण्याचा उद्देश आहे प्रत्येक नेता ज्यावेळेस गावात सक्षम असतो त्यावेळेस तो दुसऱ्या गावाला दाखवू शकतो की मी माझ्या गावातून एवढं मतदान घेऊन पुढे आलो. बोलण्याचा उद्देश एकच आहे. सर्वजण चांगली नेते मंडळी भविष्यातील आहेत. आज ते पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असतील, त्यांच्या येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी चांगलं काम करून याच्या पुढच्याही टप्पा त्यांनी पार करावा. कारण मी मनाचा फार मोकळा माणूस आहे. आमदारकी पुढच्या वेळेस तुम्हाला सांग सचिन जाधव ओपन होणार आहे, परंतु 5 वर्ष काम करणार नाही. पहिल्या दिवशी शब्द दिला होता मी आणि त्या पद्धतीने 5 वर्ष तुमच्या बरोबर काम करत राहणार. मन मोठं आहे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्हाला याच्या पुढची टप्पा तुम्हाला पायरी मिळो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपण एका विचाराने एकत्र राहूया एवढीच विनंती करतो. थांबतो.